Realme 14 Proच्या स्मार्टफोन मध्ये जी वॉटर रेजिस्टन्सी आहे ती या स्मार्टफोन मध्ये मिळते आणि असं पण आपण म्हणू शकतो की Realme 14 Proचा जो स्मार्टफोन आहे तो जो स्मार्टफोन आहे तो या स्मार्टफोनला कम्पीट करू शकतो आणि नथिंग फोन 3a सुद्धा या स्मार्टफोनचा कॉम्पिटिटर असू शकतो। कारण मित्रांनो, आणखी एका नवीन आणि शानदार व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे। 2-3 आठवड्याखाली थोडे दिवसापूर्वी मोटोरोलाने आपला स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे, त्याचं नाव आहे मोटोरोला Edge 60 फ्युजन मित्रांनो। आणि तो जो स्मार्टफोन आहे ना तो बजेट स्मार्टफोन आहे, म्हणजेच की त्या स्मार्टफोनची जी प्राइस आहे ना ती 25,000 रुपयाच्या आतमध्ये आहे। तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 25,000 रुपयामध्ये या स्मार्टफोन पेक्षा कोणता स्मार्टफोन येऊ शकतो का चांगला, हे पण महत्त्वाचं आहे। जर का मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर नक्की लक्षात ठेवा। तर सगळ्यात पहिल्यांदा या स्मार्टफोनची जी इन हँड फील आहे ना ती भरपूर जास्त चांगली आहे। स्मार्टफोन जर का तुम्ही हातात घेतला तर भरपूर जास्त प्रीमियम फील होणार आहे। असं वाटणार आहे की हा स्मार्टफोन 25,000 रुपयाचा आहे, असं वाटतं की कमीत कमी या स्मार्टफोनची जी प्राइस आहे ते 35,000 ते 40,000 रुपये आहे। इतका जास्त जो स्मार्टफोन आहे तो भरपूर जास्त प्रीमियम दिसतो आणि हातात घेतल्यानंतर पण भरपूर जास्त प्रीमियम फील होतो तुम्हाला। मित्रांनो, या स्मार्टफोनची जी प्राइस आहे स्मार्टफोनची ती आहे 24,999, म्हणजेच की 25,000 रुपयामध्ये तुम्हाला बेसिक व्हेरियंट मिळतो या स्मार्टफोनचा, जो की आहे 8GB प्लस 128GB चा। स्मार्टफोन मध्ये मित्रांनो तुम्हाला 6.7 इंचचा टच स्क्रीन डिस्प्ले मिळतो विथ 128 चा तुम्हाला रिफ्रेश रेट मिळतो आणि या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला रिमूवेबल बॅटरी मिळते, ती भरपूर जास्त चांगली आहे। 5,500 mAh ची तुम्हाला बॅटरी मिळते या स्मार्टफोन मध्ये आणि जो बॅटरीचा बॅकअप आहे तो भरपूर जास्त चांगला आहे आणि स्मार्टफोनच्या इनबॉक्स मध्ये तुम्हाला 68 वॉटचा टर्बो सुपरफास्ट चार्जर मिळतो। स्मार्टफोन मध्ये जी गेमिंग आहे ते भरपूर जास्त नेक्स्ट लेवल चालते। जो अल्ट्राचं जे गेमिंग मध्ये जर का तुम्ही ग्राफिक्स मध्ये जर का गेला तर तिथे तुम्हाला अल्ट्राचा जो ऑप्शन आहे गेमिंगचा तो पण तुम्हाला इनेबल झालेला दिसेल। या स्मार्टफोन मध्ये तुम्ही अल्ट्रा HD मध्ये सुद्धा गेमिंग वगैरे करू शकता। 40 FPS पेक्षा जास्त तुम्हाला जी गेमिंग आहे ती तुम्हाला चालवायला मिळेल या स्मार्टफोन मध्ये। प्रोसेसर स्मार्टफोन मध्ये भरपूर जास्त चांगला आहे, MediaTek Dimensity 7400 चा तुम्हाला प्रोसेसर मिळतो, जो की भरपूर जास्त चांगला आहे गेमिंग साठी, तर भरपूरच जास्त चांगला आहे। जर का स्मार्टफोनचा कॅमेरा आपण बघितला तर स्मार्टफोनच्या पाठीमागे तुम्हाला ट्रिपल कॅमेराचा सेटअप मिळतो। 50 मेगापिक्सेलचा तुम्हाला प्रायमरी कॅमेरा मिळतो, 13 मेगापिक्सेलचा तुम्हाला अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो आणि 32 मेगापिक्सेलचा तुम्हाला फ्रंट कॅमेरा बघायला मिळतो। आणि जर का तुम्हाला या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी चेक करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यातून तुम्ही जाऊन या स्मार्टफोनची ऑल ओव्हर जी डिटेल मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे की स्मार्टफोनची जी कॅमेऱ्याची क्वालिटी आहे ती तुम्ही इन डिटेल मध्ये जाऊन चेक करू शकता। मल्टीमीडिया मध्ये आपण जर का बघितलं तर ब्लूटूथ 5.4 मिळतं, USB Type-C जे तुम्हाला मिळते, भरपूर जास्त प्रकारे तुम्हाला मल्टीमीडिया मध्ये मिळतं। सेन्सर्स पण भरपूर जास्त प्रकारे मिळतात, पॉवर ऑफ ऑन बटन मध्ये तुम्हाला सेन्सर मिळतात, भरपूर जास्त प्रकारे तुम्हाला मल्टीमीडिया आणि सेन्सर्स मध्ये प्रकार दिसतात। आणि स्मार्टफोन मध्ये 2-3 कलर सुद्धा अवेलेबल आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। भरपूर जास्त प्रकारचं म्हणजे हा जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनची जी लुकिंग आहे ती भरपूर जास्त चांगली आहे आणि या स्मार्टफोनला ना ऑल ओव्हर आपण बजेट एकदम नेक्स्ट लेवल स्मार्टफोन म्हणू शकतो। कमी बजेट मध्ये तुम्हाला भरपूर जास्त प्रकारचे गोष्टी मिळतात या स्मार्टफोन मध्ये, की या स्मार्टफोन पेक्षा कोणता स्मार्टफोन आतापर्यंत निघालेला नाहीये। चांगली बॅटरी मिळते, चांगला प्रोसेसर मिळतो, चांगली वॉटर रेजिस्टन्स मिळते, IP69 ची वॉटर रेजिस्टन्स मिळते, म्हणजेच की Realme 14 Proच्या स्मार्टफोन मध्ये जी वॉटर रेजिस्टन्स आहे ती या स्मार्टफोन मध्ये मिळते। आणि असं पण आपण म्हणू शकतो की Realme 14 Proचा जो स्मार्टफोन आहे तो जो स्मार्टफोन आहे तो या स्मार्टफोनला कम्पीट करू शकतो आणि नथिंग फोन 3a सुद्धा या स्मार्टफोनचा कॉम्पिटिटर असू शकतो, कारण की त्यामध्ये पण तुम्हाला भरपूर जास्त गोष्टी मिळतात। तर ऑल ओव्हर मोटोरोलाची जी लुकिंग आहे ती भरपूर जास्त चांगली आहे। 5,500 mAh ची बॅटरी मिळते, प्रोसेसर भरपूर जास्त चांगला आहे, 68 वॉटचा सुपरफास्ट चार्जर मिळतो, रिमूवेबल बॅटरी मिळते, म्हणजे हा जो स्मार्टफोन आहे तो ऑलराऊंडर आहे। तर हा मित्रांनो, आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच आवडला असेल। जर का व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। भेटूयात मित्रांनो अशाच फक्त व्हिडिओ कॉन्टेंट सोबत। तोपर्यंतसाठी नक्की लक्षात ठेवा, आपल्या या भावाला आपल्या भाषेत बोलायचं झालं तर नक्की लक्षात ठेवा।